दरम्यान महाराष्ट्रामधल्या गोंदिया, अहमदनगर, परभणी, बीड या जिल्ह्यातल्या एसटी डेपोमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, आपण पाहूया। सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, प्रलंबित महागाई भत्ता आणि वेतनातील फरक मिळावा या आणि अशा इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर आज एसटी कर्मचारी जे आहेत ते संपावरती जाणार आहेत। आपण जर बघितलं तर अहमदनगर येथील तारकपूर बस स्थानकावरती सकाळपासूनच शुकशुकाट जो आहे तर तो पाहायला मिळतो आहे। काल अहमदनगर विभागातील 377 फेऱ्यांपैकी 217 फेऱ्या ज्या आहेत तर त्या सुरू होत्या, मात्र 160 फेऱ्या ज्या आहेत तर त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या। अहमदनगर विभागातील श्रीरामपूर असेल, शेवगाव असेल, अकोला असेल आणि कोपरगाव डेपोच्या जे आहेत बस सेवा या पूर्णपणे बंद होत्या। या संपामध्ये जर आपण बघितलं तर 14 संघटनांनी ज्या आहेत अहमदनगरच्या सहभाग घेतलेला आहे आणि एकूण 3800 कर्मचारी जे आहेत तर या संपामध्ये सहभागी झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावे आणि इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम परभणी जिल्ह्यात संमिश्र पद्धतीने दिसून येतोय। कारण काल जर बघितलं आपण, काल संपाचा पहिला दिवस होता आणि या पहिल्या दिवशी जिल्ह्यामध्ये जवळपास 80% बस चालू होत्या, 20% बस परिणाम झाला होता, ज्यामध्ये परभणी, जिंतूर, पाथरी आणि गंगाखेड या 4 आगारांचा समावेश होता। या 4 आगारांमधील काही बस रद्द करण्यात आल्या होत्या। मात्र आज दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णतः बस बंद नाहीत, बऱ्याच ठिकाणच्या बस चालू आहेत। सध्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया आगारातील संपूर्ण बससेवा सुरू असली तरी मात्र दुपारनंतर हीच बससेवा बंद करण्याचा इशारा अनेक संघटनांनी दिला आहे। त्यामुळे जर दुपारनंतर एसटी बससेवा जर बंद झाली तर याचा फटका मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना तसेच नोकरदार वर्गाला बसू शकतो। जे प्रलंबित जे काही मागण्या आहेत त्याच्यासाठी याच्या अगोदर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलेलं होतं आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण होतात आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास कधीपर्यंत कमी होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। वेगवेगळ्या मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जो काही बंद पुकारला आहे तो बंद काल अंशतः होता। बीड डेपोमध्ये काल काही गाड्या सोडण्यात आल्या होत्या, मात्र आज सकाळपासून ज्या इतर आगाराच्या डेपोमधल्या गाड्या होत्या, एसटी मुक्कामी होत्या, तेवढ्याच गाड्या फक्त बाहेर गेल्यात। या ठिकाणी तुरळक गर्दी यासाठी दिसते प्रवाशांची, कारण कालपासूनच याची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूक करणारी जी मंडळी आहे त्यांच्यासोबत ही प्रवासी प्रवास करतायत। कालचा एक दिवस अंशतः काही ठिकाणी काही बसेस चालू होत्या, मात्र आज बीड जिल्ह्यातील एकाही डेपोमधून कोणतीही बस बाहेर न गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।